अक्षय तृतीया होताच सोन्याचा भाव उलटा फिरला. 5 मिनिटांपूर्वी डायरेक्ट 55,600 रुपयांची भयानक उलथाप आलत. आज वार सोमवार 20 एप्रिल. सराफा बाजारातून सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय धक्कादायक बातमी समोर आली. सोन्याच्या भावामध्ये असा ऐतिहासिक बदल झालाय की जो पाहून ग्राहक तर हैराण झालेच आहेत, पण जे सोन्याचे विक्री करणारे विक्रेते आहेत त्यांच्या देखील पायाखालची जमीन सरकली. कारण अक्षय तृतीया काल होती. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचे भाव वाढतात हे सगळ्यांना माहिती होतं, पण आज जेव्हा सोन्याचे भाव जाहीर झाले तेव्हा अक्षरशः ग्राहकांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. लोकांना वाटत होतं फार तर 400-500 रुपयांची वाढ होईल किंवा 1,000 रुपयांची घसरण होईल, याच्यापेक्षा जास्त फारसं काही होणार नाही. पण जेव्हा आजचे चांदीचे भाव जाहीर झाले त्या चांदीच्या भावामध्ये 1,34,000 रुपयांचा बदल लोकांनी पाहिला. तर तो बदल पाहताच लोकांना वाटलं ही खोटे भाव आहेत. अचानक एवढा बदल कसा काय होऊ शकतो? कारण की हा बदल म्हणजे गेल्या 10 वर्षांमध्ये अचानक इतका बदल कधी झाला नव्हता. पण एका दृष्टीने 10 वर्षांचा रेकॉर्ड चांदीने तोडला होता. पण तेवढ्यात चांदीचे भाव जाहीर झाले आणि मग अक्षरशः ग्राहकांना आश्चर्याचा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. पहा, या बातमीला हलक्यात घेऊ नका. काल अक्षय तृतीया होती. काल महाराष्ट्रामध्ये 3 अशा घटना घडल्या आहेत ज्याची चर्चा अक्षरशः न्यूज चॅनलवर प्रचंड सुरू आहे. काल झालं असं की काल एका व्यक्तीने मुंबईमध्ये 1.5 लाख रुपयांचं सोनं घेतलं, तर नागपूरमध्ये एका महिलेने 2 लाख रुपयांचं घेतलं, तर जळगावमध्ये देखील जवळपास काही दुकानांमध्ये मिळून टोटल काही कोटी रुपयांची खरेदी झाली. लोकांना वाटलं होतं की आज अक्षय तृतीया आहे, त्याच्यामुळे भाव वाढतील आणि म्हणून अक्षरशः रेकॉर्ड ब्रेक खरेदी या 3 शहरांमध्ये झाली. पण जेव्हा आजचे भाव जाहीर झाले तेव्हा अक्षरशः हे लोक आता विचार करतायत की आपण थांबलो असतो तर बरं झालं असतं. आपली चूक झाली आणि ही चूक आज 90% लोक करणार आहेत. कारण अक्षय तृतीयेला भाव वाढतात हे लोकांना माहिती आहे. पण सध्या इराण आणि अमेरिकेच्या संदर्भातला जो युद्धबंदीचा करार होता त्या संदर्भात एक मोठी घडामोड काल रात्री घडली. चक्क भारताच्या जहाजांवर इराणने गोळीबार केला आणि ज्यामुळे ती जहाजे दुसरीकडून वळवण्यात आली. एका दृष्टीने ही युद्धबंदी उठली असून आता युद्ध पुन्हा सुरू होत आहे आणि ज्यामुळे सगळ्या जगातील बाजार हा उलटा फिरलाय. ऐतिहासिक गोष्ट आज पहिल्यांदा घडलीय. आजचे जर तुम्ही 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव पाहिले तर तुमचा देखील भरोसा बसणार नाही. पहा, काल रात्रीच सगळं जग झोपलं होतं. जेव्हा इराणने भारताच्या जहाजावर हल्ला केला तेव्हाच भारत सरकारची एक मोठी बैठक झाली. पहा, योगायोग किती म्हणावा. अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशीच असं काहीतरी झालं की सोन्याच्या भावाने इतिहास गाठला. सरकारच्या बैठकीमध्ये सोन्याच्या संदर्भात एक नवा नियम लागू केलाय. खरं तर ही बैठक सर्व मंत्र्यांसोबत होतीच, पण त्यासोबत तिथे होत्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन. एक महत्वाची बैठक पार पडली आणि त्यातून सोन्याचा एक ऐतिहासिक नियम आता लागू केलाय. भारत स्वतंत्र झाल्यापासून हा नियम नव्हता, तो नियम लागू केला आणि त्याच नियमामुळे सगळा बाजार फिरलाय. तर काल ज्यांनी सोनं घेतलं होतं किंवा याआधी ज्या लोकांनी सोनं घेतलं होतं त्यांच्यासाठी हा आजचा दिवस खूप वेगळा असणार आहे. आजचा जो 20 एप्रिलचा जो दिवस आहे तो सोन्याच्या इतिहासातला सगळ्यात विचित्र किंवा एक खूप वेगळा असा दिवस आहे. आता जर तुम्हाला आजच्या दिवशी किंवा एप्रिल महिन्याच्या एंडिंगपर्यंत कधीही सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला नेमकं बाजार कसा राहणार आहे, इथून पुढे सोन्याचे भाव कसे फिरणार आहेत याचीच माहिती देणार आहोत. सविस्तर व्हिडिओ तुमच्यासाठी आणलाय. सविस्तर माहिती तुम्हाला सांगतेय. मग तुम्हाला 1 तोळा घ्यायचा असो वा 1 ग्राम, ही माहिती ऐकल्याशिवाय जाऊ नका. हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटांचा आहे आणि हे 2 मिनिटं तुमचा मोठा फायदा करून देऊ शकतात. सोन्याचे रेट आता फायनल झाले असून पुढच्या 15 दिवसांच्या सोन्याच्या किमती आता समोर आल्या. काल रात्री झालेल्या त्या गुप्त बैठकीतील मोठ्या निर्णयामुळे येणाऱ्या 24 तासांत सोन्याच्या मार्केटमध्ये भयानक भूकंप येण्याची चिन्हे आहेत. हा जो नवीन अपडेट आहे, जो सरकारी आदेश आहे, तो नीट समजून घ्या. कारण जर तुम्ही हा व्हिडिओ मध्येच कट केला आणि पुढची धोक्याची घंटा ऐकली नाही तर आज तुमचं लाखो रुपयांचं नुकसान नक्की होईल. काल ज्या पुणे, नागपूर आणि मुंबईच्या लोकांनी घाईघाईत सोनं खरेदी केलं ते लोक आज नवे नियम समजताच अक्षरशः रडायला लागलेत. तुम्हाला नंतर डोक्याला हात लावण्याची वेळ येऊ नये असं वाटत असेल तर ही बातमी शेवटपर्यंत बघा. सोनं अचानक स्वस्त झाल्याने सर्वसामान्यांची चांदी झालीये. टीव्ही आणि न्यूजमध्ये फक्त याच चर्चा सुरू आहेत. आजचे 18, 22 आणि 24 कॅरेटचे भाव एका मिनिटात पालटले असून एप्रिल महिन्याचं संपूर्ण वेळापत्रक आता कॅबिनेट मीटिंगमधून बाहेर आलंय.
आता लगेच आपण सोने चांदीचे ताजे रेट बघणार आहोत. सरकारने नेमका कोणता जाचक नियम लागू केलाय याबद्दलची सगळी खरी माहिती आपण लगेच घेणार आहोत. तर बघा, आजच्या सोन्याच्या किमतीत एक अजब प्रकारची हालचाल पाहायला मिळाली आहे आणि त्या बदलाने आता पूर्ण भारतात सोन्याच्या दरांवर मोठा परिणाम केलाय. पहा, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याच्या मागणीत प्रचंड तेजी येत असते हे आपणा सर्वांना ठाऊक आहे. आता मागील वर्षाचा जो अक्षय तृतीयेचा दर होता तो खास तुमच्यासाठी आम्ही शोधून काढलाय. तर तो दर आधी नीट पाहून घ्या आणि आजच्या अक्षय तृतीयेचा नेमका रेट काय आहे, कशा प्रकारे आज मोठी गडबड उडाली आहे, तुम्ही आज सोनं घ्यावं की वाट पाहावी, या सर्वात महत्त्वाच्या विषयाला आपण हात घालतोय. तर बघा, पहिली गोष्ट, मागच्या वर्षीची अक्षय तृतीया जी होती तर ती अक्षय तृतीया ही एप्रिलमध्ये न येता मे महिन्यात होती. हा मुद्दा आधी डोक्यात ठेवा. 30 मेच्या दरम्यान अक्षय तृतीया साजरी झाली होती. तर त्या अक्षय तृतीयेला जो सोन्याचा रेट होता तर तो 79,500 रुपये इतका होता. सोन्याचा 24 कॅरेटचा दर हा 79,500 रुपये होता. म्हणजेच 80,000 रुपयांना फक्त 500 रुपये कमी एवढा भाव त्यावेळेस सोन्याचा मागच्या अक्षय तृतीयेला होता. मग आता आज पुन्हा तोच मुहूर्त आहे. काल देखील अक्षय तृतीया महाराष्ट्रामध्ये साजरी झाली. त्याच्यात सोन्याचा भाव काय होता तो तर भाव तुम्ही बघितला असेल, पण आजचा भाव हा उलटा फिरला आहे. बघा, सर्वात आधी आपण चांदीबद्दल बोलूया. तर चांदी गेल्या वर्षी अक्षय तृतीयेला अक्षरशः 100 ते 125 रुपये प्रतिग्रॅमने विकली जात होती. तर आज चांदीचा दर पाहिला तर तो ऐकून तुम्ही सुद्धा पूर्णपणे शॉक होऊन जाणार आहात. तर मग नेमकी काय उलाढाल झाली? सोन्याच्या दरात किती हजारांचा फरक पडलाय? चांदीच्या किमतीत किती बदल झालाय? अक्षय तृतीया निमित्त तुम्ही नेमकं काय पाऊल उचलायचं? संपूर्ण माहिती आता पुढे तुम्हाला 20 सेकंदात मिळणार आहे. बघा, व्हिडिओ फक्त 20 सेकंदाचा उरलाय. तुम्हाला फक्त आता नवीन रेट ऐकायचे आहेत आणि त्यानंतर केंद्र सरकारचा काय नियम बदललाय, तुम्ही सोनं खरेदी विक्री करताना कोणत्या चुका टाळायच्या याची माहिती तुम्हाला पुढच्या 20 सेकंदात मिळेल. नीट ऐका. आधी फक्त रोकड घेऊन गेला की सोनं मिळायचं, चांदी मिळायची. पण आता तसं चालणार नाही. हा नवीन कडक नियम आलाय. आता जर तुम्ही नियम तोडला तर तुम्ही पैसे मोजून जरी सोनं घेतलं तरी तुमचं सोनं जप्त करण्याचे थेट आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे सावध होऊन ही माहिती बघा. सुरुवात करूया आजच्या चांदीच्या भावापासून. चांदीचा भाव काल होता 261 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच एका तोळ्यासाठी हाच भाव होता 2,610 आणि 2,61,000 प्रति किलो. आणि आजचा भाव झालाय 2,57,000 रुपये प्रति किलो, म्हणजे 4,000 रुपयाची प्रति किलो मध्ये घसरण आज चांदीमध्ये झाली आहे. त्यानंतर आता सोन्याचा 18 कॅरेटचा जर आपण कालचा भाव बघितला तर तो काल एका ग्रॅम साठी होता 11,889 रुपये, म्हणजे एका तोळ्यासाठी 1,18,890 रुपये. आणि आज तो कमी होऊन झालाय 1,17,960 रुपये. 18 कॅरेट मध्ये देखील घसरण झालेली आहे. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा 24 कॅरेटचा. 24 कॅरेटचा जर कालचा भाव जर आपण बघितला तर कालचा भाव जो होता तर तो 15,520 रुपये प्रति ग्रॅम, म्हणजेच 1,55,200 रुपये होता. आणि आजचा भाव कमी होऊन झालाय 1,54,000 रुपये, म्हणजे जवळपास 1,300 रुपयाचा जो आहे ती घसरण याच्यामध्ये आज झालेली आहे. 22 कॅरेट सोन्याचा रेट आजचा जो दागिने बनवण्यासाठी असतो तर काल होता 1,41,130 रुपये आणि आज तो कमी होऊन झालाय 1,40,002 रुपये. तर याची घसरण जवळपास 1,000 ते 1,500 रुपयाची घसरण ही सोन्याच्या भावात झाली आहे. तर चांदीमध्ये प्रति किलो 4,000 रुपयाची घसरण झाली आहे. आता अक्षय तृतीयेला मागणी वाढली त्यामुळे भाव वाढला होता आणि मागणी कमी होताच घसरण झाली. आता या घसरणीवर तुमचं काय मत आहे? तुमच्या मते किती भाव असायला पाहिजे? तुमचा भाव, तुमचा आकडा नक्की कमेंट करा. तुम्हाला किती वाटतं? 50,000 सोनं असायला पाहिजे, 60,000, 70,000, 80,000, 90,000 की 1,00,000? तुमचा भाव नक्की कमेंट करा, कारण की ग्राहकच भाव ठरू शकतो. त्यामुळे ग्राहकाने ठरवलं तर सोनं मागं खेचलं जाऊ शकतं. त्यामुळे व्यक्त व्हा.